त्या मुलीच्या शरीरावर जे वार करण्यात आले होते ते अशा प्रकारे होते की जे मणका असतो ना आपल्या मणक्यावर 11 जखमा होत्या आणि ते फ्रॅक्चर होते. तिच्या पूर्ण शरीराला 25 फ्रॅक्चर होते. बोटाला अलग, मणक्याला अलग, खांद्याला अलग, गुडघ्याला अलग. हे जे आपले पायाची बोटं असतात ना ते पायाचे बोटंसुद्धा फ्रॅक्चर होते. तिचं जे डोकं होतं तिचं डोकं फुटलेलं होतं, असं खड्डा पडलेला होता तिच्या डोक्याला आणि जो मधातला मेंदू होता त्या मेंदूला सुद्धा वार लागलेला होता, मार होता त्याला. इतकंच नाही, तिच्या शरीराला प्रत्येक जाग्यावर भाजलं, जसं की सिगरेटनं भाजलेलं, लोखंडी रॉडनं भाजलेलं किंवा लोखंडी रॉडनं मारलेलं. स्वतःच्याच मुलीला कोणी दातानं तोडतं का? स्वतःच्याच मुलीच्या डोक्यात कोणी रॉड घालतं का? स्वतःच्याच मुलीला इतक्या भयानक वेदना कोणी देतं का? मित्रांनो, आज तुम्हाला मी एक अशी घटना सांगणार आहे जिला ऐकल्याच्या नंतर तुम्ही म्हणसाल की अशा लोकांच्या पोटी लेकरं जन्माला येऊच नाहीत, अशा लोकांना संतान सुख भेटूच नये. आता यामध्ये त्या मुलीचं आयुष्यच तेवढं म्हणावं की तिच्या नशिबामध्ये लिहिलेलंच तेवढं म्हणावं की तिच्या आईवडिलांनी जे तिच्यासोबत केलं आहे त्यांना राक्षस म्हणावं. ती काही समजत नाही, कारण की तेवढ्या छोट्या मुलीचा काही दोष नसताना तिनं जे भोगलं आहे ना ते नॉर्मल माणूस कुणीही भोगू शकत नाही. आणि तिला जो त्रास झाला आहे, तिनं जो समजूतदारपणा घेतला आहे, ती तिच्या वयापेक्षा फार मोठी दिसून आली आहे. ही गोष्ट आपल्या भारतामधली नाही आहे, ही बाहेरची गोष्ट आहे, पण गोष्ट फार क्रूर आहे आणि फार नीच आहे. ज्यावेळेस ही कथा मी वाचली, आर्टिकल वाचले, त्यावेळेस मला असं वाटलं की यार देवा, या अशा लोकांच्या पोटी ना लेकरू जन्माला घालू नको. बिना संतानाचे मरू दे आणि मरतानासुद्धा त्यांना आळ्या पडू दे. त्यांच्या डोक्यामध्ये, डोळ्यामध्ये, कानामध्ये सगळीकडे आळ्या पडू दे. आता उशीर न करता आपण आपल्या या आजच्या घटनेला सुरुवात करूयात. जी मुलगी आहे त्या मुलीचा फोटो मी लावतो बघा. ही 10 वर्षाची मुलगी, हिचं नाव सारा शरीफ असं आहे. ही मुलगी इंग्लंडमध्ये राहत होती तिच्या आईवडिलांसोबत. तिचे जे वडील होते आणि जी आई होती त्यामधली जी तिची आई होती ती सावतर आई होती. आणि ती ज्या आईकडून झाली होती ती काही वर्षाच्या अगोदर तिच्या वडिलांपासून डिवोर्स घेते आणि दुसरीकडे जाते. लग्न काय फारसं टिकत नाही तिच्या वडिलाचं तिच्या सख्ख्या आईसोबत. मग कोर्टामध्ये जेव्हा त्यांच्या डिवोर्सची केस जाते त्यावेळी जी सारा आहे तिला जे सांभाळण्याचं श्रेय आहे ते तिच्या वडिलांकडे जातं. पण ते म्हणतात ना की सावतर ते सावतरच असते आणि सख्खं ते सख्खंच असते. तसंच इथंसुद्धा झालं. जी साराची आई, सावतर आई, जिचं नाव बेनाश बटूल असं होतं, ती सावतर होती. ती साराला अजिबात चांगलं बघायची नाही. आणि बेनाश बटूल जी होती ती साराच्या वडिलांची म्हणजे शरीफ याची खूप लाडकी होती. तो तिच्यावर फार प्रेम करायचा. तिच्यासाठी याला काहीच समजायचं नाही. आणि शरीफचा अजून एक म्हणजे भाऊ होता ज्याचं नाव मलिक असं होतं. त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की त्या मुलीला मारहाण होती आहे, तिला त्रास होतो आहे, तरीसुद्धा तो गप्प राहिला आणि सगळं काही बघत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर असं समजा की ती मुलगी वारली आहे तरीसुद्धा त्याने त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न नाही केला. जो शरीफ होता तो त्याच्या बायकोमध्ये मग्न होता आणि त्याची बायको या सारा नावाच्या मुलीची सावतर आई होती. या कारणामुळं त्याची बायको तिला खूप टॉर्चर करायची, त्रास द्यायची. आता तुम्ही विचार करू शकता की साधा जर माणूस आहे आणि 10 वर्षाची मुलगी आहे, तिला जर त्रास झाला तर काळीच कवळते. काळजामधून अशा कळा उमटतात की वाटतं यार काय लढते यार लेकरू. त्याला थोडंसं सांभाळण्याचा प्रयत्न करतो, त्याला मुकं करण्याचा प्रयत्न करतो. पण ही बाई अशी होती की जी साराला मारहाण करायची, तिच्या अंगाला डसायची. आणि ती जेव्हा शाळेमध्ये जायची तेव्हा तिचे ज्या अंगाला डसली आहे त्या अंगावरती मेकअप करायची की बाबा तिच्या शाळेमधल्या सरांना तिला डसलेलं ओळखू येऊ नये म्हणून. आणि ती 10 वर्षाची मुलगी एवढी समजदार की बाहेर कुणालाही सांगायची नाही माझ्यासोबत काय चाललं आहे, माझी आई, माझे वडील मला काय प्रॉब्लेम करतायत, मला कसं ट्रीट करतायत, अजिबात कुणाला सांगायची नाही. ती त्यांचं लपवण्यासाठी प्रयत्न करायची.
आणि तिची जी ती सावतर आई आहे तिचं दिवसेंदिवस जास्त होत गेलं, इथपर्यंत की तिचे चावे इतके मोठे झाले तिच्या शरीरावर अनेको जाग्यावर की एक दिवस ती मुलगी हिजाब घालून शाळेमध्ये गेली. आणि मग तिला जो त्रास होतोय तो लपवण्यासाठी तिची आई आणि तिचे बाबा जे करतात ना ते फार भयानक करतात. तिची जी शाळा आहे ती शाळा सोडतात आणि तिच्या सरांना म्हणतात की बाबा आमच्या मुलीला आम्ही घरूनच शिकवतो, आम्हाला प्रॉब्लेम्स आहेत. तिचे जे वडील होते ते टॅक्सी ड्रायव्हर होते आणि ते ना मूळचे राहणारे पाकिस्तानचे होते. तर टॅक्सी चालवता चालवता त्याचं मन त्या बिचारीवर गेलं, बेनाश बटूलवर. तिच्यासोबत प्रेम झालं आणि हा सगळा प्रकार घडला. आणि ही मुलगी सावतर असल्यामुळं तिला काय अजिबात पटत नव्हतं. दुसऱ्याची मुलगी मी कशाला सांभाळू, तिला त्रास देऊ, असं देऊ तसं देऊ, तिला ती त्रास द्यायची. आणि इतकंच नाही, इथपर्यंत तर ठीक, ओके आपण ठीक समजू, काय प्रॉब्लेम नाही. पण जो शरीफ आहे तो तिचा सख्खा बाप होता. त्याने आपल्या बायकोचं ऐकून, लाडक्या बायकोचं ऐकून तिला एवढा त्रास दिला की बघायचं कामच नाही. आणि ती एक दिवस मेली. मेल्याच्या नंतर तिचं जे मृतदेह आहे ते त्यांच्या राहत्या घरामध्ये होतं. ती मेल्याच्या नंतर हे सगळेजण पाकिस्तानला पळून गेले. आणि तिकडे गेल्याच्या नंतर पाकिस्तानमध्ये हिच्या सख्ख्या बापाला नंतर पश्चाताप आला की आपण जे केलं आहे आपल्या मुलीसोबत ते फार चुकीचं केलं आहे. त्यानं 999वर कॉल केला. त्याला सांगितलं की पोलिसांना मी माझ्या मुलीची हत्या केली आहे, मला करायची नव्हती, माझ्या हातून तो गुन्हा घडला आहे आणि मला त्याची शिक्षा हवी आहे. त्यानं काही नोट्स लिहिल्या, आपल्या उशाशी ठेवल्या, आय लव्ह यू सारा म्हणून. त्याच्यामध्ये लिहिलं की मला हे करायचं नव्हतं, काही नाही. आणि तो इथपर्यंत म्हणतो की आता जी माझी सारा आहे ती या जगापासून वर गेलेली आहे आणि चांगल्या जाग्यावर गेलेली आहे. जेव्हा त्यांचं हे सगळं मॅटर अदालतमध्ये आलं, म्हणजे न्यायालयामध्ये आलं, त्यावेळेस जेव्हा न्यायाधीशाने ही पूर्ण स्टोरी ऐकली त्यावेळेस तो न्यायाधीशसुद्धा म्हणला की बरं झालं ती मुलगी या जगामधून गेली आहे, जिवंत असताना ती नरकामध्ये होती. कमाल आहे त्या मुलीची. आणि यांना दोघांना जन्मठेपेची सजा दिलेली आहे. आणि यांच्यासोबतच या शरीफचा जो भाऊ होता ज्याचं नाव मलिक असं होतं, फैजल मलिक असं, त्याला सुद्धा सजा दिलेली आहे. त्या मुलीच्या शरीरावर जे वार करण्यात आले होते ते अशा प्रकारे होते की जे मणका असतो ना आपल्या मणक्यावर 11 जखमा होत्या आणि ते फ्रॅक्चर होते. तिच्या पूर्ण शरीराला 25 फ्रॅक्चर होते. बोटाला अलग, मणक्याला अलग, खांद्याला अलग, गुडघ्याला अलग. हिचे आपले पायाची बोटं असतात ना ते पायाचे बोटंसुद्धा फ्रॅक्चर होते. तिचं जे डोकं होतं तिचं डोकं फुटलेलं होतं, असं खड्डा पडलेला होता तिच्या डोक्याला. आणि जो मधातला मेंदू होता त्या मेंदूलासुद्धा वार लागलेला होता, मार होता त्याला. इतकंच नाही, तिच्या शरीराला प्रत्येक जाग्यावर भाजलं, जसं की सिगरेटनं भाजलेलं, लोखंडी रॉडनं भाजलेलं किंवा लोखंडी रॉडनं मारलेलं. आणि ज्या शरीरावर नॉर्मलच्या जखमा होत्या ना, लाल झालेलं, लागलेलं, कातडं निघलेलं, अशा कंप्लीट 72 जखमा होत्या. 72 जखमा कशाला म्हणतात, 72 जखमा. आणि जो तिचा जो वडील आहे, सख्खा बाप, तो आपली चिकट टेप असतो ना, त्या चिकट टेपनं तिला बांधलं होतं. बांधल्याच्या नंतर तिला इतकं मारायचा तो, लाता बुक्या, खूप भयानक पद्धतीनं मारायचा. आपली क्रिकेटची जी बॅट असते बॅटनं डोक्यामध्ये मारायचा, अंगावर मारायचा. परत जो खांब असतो, आपल्या स्टीलची नळी वगैरे असते त्या नळीनं मारायचा. मोबाईल फोननं मारायचा. विचार करण्याची गोष्ट आहे, मोबाईल फोननं, जे टेलिफोन असतो त्या मोबाईलनं तिला मारायचा. इतकं भयानक पद्धतीनं त्यानं त्याच्या स्वतःच्या लेकरासोबत असं क्रूरपणे केलं. आणि जेव्हा सारा मरण्याच्या वाटावर होती, जेव्हा मेली होती, त्यावेळेस साराची जी सावतर आई आहे तिचा मृतदेह घरामध्ये ठेवलं, तिच्या शेजारी बसली. आणि जेव्हा तिचा सख्खा बाप तिथं आला आणि बघितलं आणि विचारलं की हिला काय झालं असं पडायला, तर तिची आई म्हणली की नाटकं करते ही मेली नाही आहे, बाहेर डेंगरासंग खेळता खेळता खाली पडली आणि बेशुद्ध होण्याचं नाटक करते. आणि ती काय म्हणली माहिती आहे तिच्या नवऱ्याला, तुम्हाला खोटं वाटते ना, आता पहा कशी उडते. तिच्या नवऱ्यासमोर तिने तिच्या पोटामध्ये 2दा बुक्या मारल्या, लाता मारल्या, गालावर मारले. आता मेलेले लेकरू वापस कधी उठणार आहे, का उठल आणि कसं उठल.
याला वाटलं की ही आता मेलेली आहे, ॲम्ब्युलन्सला फोन लावूयात, मरण्याच्या कागारवर आहे. तर ती जे बाई आहे याची बायको, ती म्हणली की नाही, काही गरज नाही आहे, ही मेली वाटते, आता पैसे घालू नका तुम्ही. जेव्हा या सगळ्यांना माहीत झालं की ही मेली आहे आणि जेव्हा हिच्यावर असे अत्याचार व्हायचे ते तिच्या काकालासुद्धा माहीत होतं आणि माहीत असताना त्यानं थांबवलं नाही. आणि मेल्याच्या नंतर, कळाल्याच्या नंतर तिचा मृतदेह त्याच घरामध्ये तशाच पद्धतीत सोडलं आणि पाकिस्तानला तिघही जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण ते पोलिसांना सापडले दुबईच्या एअरपोर्टवर आणि तिथून त्यांना अटक करून इंग्लंडमध्ये आणलं गेलं आणि तिथं त्यांच्यावर खटला चालवण्यात गेला.